ही आजची सकाळी 11 वाजताची घटना आहे. मुलगा अतिशय बेधरलाय, त्याला दवाखान्यामध्ये न्यायची वेळ आली. बापाला म्हणजे भावना अनावर होतात त्या बिबट्यामुळे. ते खरं तर बेदरून आणि घाबरून गेले. अख्खं कुटुंब. आम्हाला ज्यावेळेस पिंपवंडीमध्ये फोन आला की काकडपट्ट्यात अशी घटना घडली आणि मयुरदादा वाघ यांच्या ओट्यावर बिबट्याचं एकदा सोडून 3दा दर्शन झालं. या घरात लहान लेकरं आहे. ही पोरं इतकी घाबरून गेली होती. म्हणजे आत्ता जरी आलं तरी त्यांची काही भीती जात नाही. मला आता ऋषीने येऊन सांगितलं की त्यांनी मला जे व्हिडिओ दाखवले ते फार धक्कादायक व्हिडिओ आहेत. बिबट्याचा इथं असलेला वावर, बिबट्या जो धावून येतोय, म्हणजे खिडकीतून ज्यावेळेस व्हिडिओ काढत होते बिबट्या फार इथपर्यंत धावून आला. आणि ही जर लेकरं जर वाटेवर असते काय झालं असतं. म्हणजे जशी मेंढी ओढून नेली, जसं आपण पाहतोय बारकं वासरू याच्यावर जसा अटॅक केला किंवा याला जसं याच्या गळ्याला दात आहे, उद्या जर हे लेकरांचं काय झालं असतं जर लेकरं बाहेर असते तर. हे फार धक्कादायक प्रकार. आणि खरं तर बिबट्यासारखा विषय आता 2 दिवसापूर्वी जी बैठक झाली सगळ्या लोकप्रतिनिधींची, परंतु हा काय प्रश्न काय कुठं मार्गी लागताना दिसत नाही. खरं तर हा शासनाने, सरकारने खरं तर हा गांभीर्याने विषय घेतला पाहिजे. आपण सगळे लोकप्रतिनिधी एकत्र येऊन सगळं राजकारण पक्ष बाजूला ठेवून, कारण आता संदीप भाऊ काय झालं माहिती आहे का, जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी असो, आमचा आदिवासी समाजातील बांधव असो, हाच त्या बिबट्याचा बळी पडायला लागला आहे. कारण आमच्यासारखी लोक शहरामध्ये राहतात, फ्लॅटमध्ये राहतो. इथं वाडी वस्ती जी राहणारी लोक आहे किंवा जी बांधावर राहणारी लोक आहे किंवा जंगलामध्ये राहणारी जी लोक आहे, या अशा शेतीमध्ये राहणाऱ्या लोकांना हा जो प्रसंग होता, आपण परवा पाहिलं की कुमशेतला जी घटना घडली, त्या लहान लेकराला अभ्यास करता करता ओढून दिलं. आज जर हा प्रकार तसाच प्रकार इथं पिंपवंडीला घडला असा, काय करायचं. लहान लहान लेकर आहे बघा, किती घाबरून गेलेत बघा. 3 भाऊ आहे. म्हणजे आज बिबट्या जर असा समोर त्यांच्या समोर मेंढी खातोय, वासरू अटॅक करतोय आणि तोच बिबट्या जो हे व्हिडिओ काढतात खिडकीतून, तोच बिबट्या धावून येतोय. हे कुटुंबावर बेदरून गेलंय, घाबरून गेलंय. मयूर वाघ सारखा एवढा खमक्या गडी तसा, परंतु हा एवढा घाबरून गेला कारण शेवटी लहान लेकर आहे हो, पप्पा पप्पा करत राहिली ती. म्हणजे ह्या भावना खरं तर वन विभाग असू, सगळे लोकप्रतिनिधी असू, यांनी या भावना समजून घेतल्या पाहिजे. आणि वन विभागाचा कर्मचारी, मला विशेष वाटलं या आठवड्यात जर 3 वेळा बिबट्या तुमच्या वाट्यावर येतोय, बाळा वन विभागाचं एकच काय कर्मचारी रडतोय नाही. तू? हा काय पाणी काय येते डोळ्यातून? घाबरू नको. रडायला हाय आम्ही. येणार वाघ हाय नाही आम्ही. येणार. बघ ना, त्याला रडतोय भीती तो. वाटते. हाय आम्ही. समोर पाहिलं आणि टंटाना उडत होता सकाळी तो. पाणी आलं. मग अशी डॉक्टरकडे येऊन इंजेक्शन देऊन आणली त्याला मी. नाही संदीप भाऊ, खरं तर मला असं वाटतं ह्या विषयासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन, मला वाटतं हे नाही तालुक्याचं जन आंदोलन झालं पाहिजे. तालुका बंद हा म्हणजे सगळ्यांनी मिळून बंद करायचा. ताई, सगळ्या गोष्टीला आम्ही आंदोलन शेतकरी करायचं. वर्ग सपोर्ट करायला तयार. आंदोलन करा, तालुका बंद करा, पण बिबटचा बंदोबस्त करा. आम्ही आज माझं सगळे- लेकरू तापलंय, तुम्ही हात लावून बघा, डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन दाखवतो, इतका घाबरलाय तो, अजून पण तुमच्या समक्ष रडतोय, त्याच्या मनातली भीती जात नाही. संदीप भाऊ, वन विभागावर माझा अजून एक प्रश्न आहे. जर हा बिबट्या जर समोर लोकांच्या समोर मेंढरून येतोय, वासरून येतोय आणि तोच बिबट्या परत लोकांवर जर धावून येतोय, याचा अर्थ वन विभागाचे कर्मचारी ज्यावेळेस हा बिबट्या घेऊन जातात, मला असं वाटतं वर परत सोडून हा बिबट्या परत खालीच येतोय. म्हणजे त्याला जे रक्त लागले ते रक्त त्याचं काही सुटत नाही. त्याच्यामुळं याच्यावर हा विषय खरं तर हा तालुक्याचं आंदोलन झालं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मला असं वाटतं सगळ्यांनी बाकीची आता कामं सोडली पाहिजे. बिबट प्रश्न सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे, या मताचं मी आहे. सगळ्यांनी बाकीचं राजकारण पक्ष सगळ्यांनी बाजूला ठेवा. ताईंनी जसं सांगितलं, सरपंच पण या ठिकाणी उपस्थित झाल्यात. हे सगळं आपल्या तालुक्याचे सगळे जे राजकीय लोक असतील सगळ्यांनी एकत्र येत. खरं तर सामान्य लोक फार घाबरली गेली. तो शेवटी हा बिबट्या काय करतो तुम्ही बघा, कायद्याच्या बंधनात एखाद्या माणसाकडून जर एखादी घटना घडली, तो माणूस 3-3 वर्ष येरवड्याला राहतो, 6-6 वर्ष येरवड्याला राहतो, तो सुटत नाही लवकर. त्याला काहीतरी कोर्टाकडून शिक्षा होती. बिबट्याचं काय हो, बिबट्याने आज माणूस मारला गो, दुसऱ्या दिवशी तो परत सुटतोय पिंजऱ्यातून. ही किती धक्कादायक बाब आहे आपल्या दृष्टिकोनातून. आणि बिबट्यांची प्रजनन इतकं वाढलंय जुन्नर तालुक्यात, इतकी संख्या झाली. आज संदीप भाऊ, गावागावात जी कुत्र्यांची संख्या होती, मांजरांची संख्या होती, ती कमी झाली. आज सगळी कुत्री घाबरून एखाद्या मंदिरात बसतात अशी परिस्थिती झाली. आणि आज बिबट्यांचा वावर जास्त वाढलाय. या लहान लेकरांकडे बघून काय केलं पाहिजे? आता तालुका बंद ठेवायचा, आता सगळं हे झाले उपोषण, इलेक्शन आलं का हा विषय चर्चेला जातो. या सगळ्या त्याचं टीका होत्या, आता मिटिंगा होतात. 10-15 वर्षापासून या मिटिंगा वन खात्याच्या चालूच आहे, परंतु त्याच्यामध्ये काय असा निर्णय होत नाही. खरं तर हा महाराष्ट्र शासनाने हा विषय प्रायोरिटी घेऊन जसा जुन्नर तालुका पर्यटनदृष्ट्या घोषित केला, तसा हा प्रवण क्षेत्र हा खरं तर एक जसं केरळला हत्तींचा जो जिल्हा आहे, तिथे जो हत्तींचा जो उद्ध्वंस होतो शेतीच्या माध्यमातून,
तिथं जो बंदोबस्त करण्यासाठी तिथल्या सरकारने जो पावलं उचलली, तसं महाराष्ट्र शासनाने जुन्नर तालुक्याच्या बाबत पावलं उचलली पाहिजे. बिबट्या प्रवण क्षेत्र आणि खरं तर बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी जुन्नर तालुक्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे. एक काहीतरी पॉलिसी ठरवली पाहिजे. संदीप भाऊ, अनेक ठिकाणी आहेत ना, कसे गडचिरोली आहेत, अनेक ठिकाणी जे जंगली भाग आहेत तिथं काहीतरी ठरलं गेलेलं आहे. या जे ॲनिमल अटॅक ज्यावेळेस होतात, बिबट असो, वाघ असो, इतर ॲनिमल असो, परंतु जुन्नर तालुक्याच्या बाबत मग ही उदासीनता का? सरकारला जुन्नर तालुक्याचं काय पडलं नाही का? अहो, ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. इथल्या लोकांचा विचार करा, इथल्या मावळ्यांचा विचार करा. सरकारने जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर सरकार सत्तेत येते, मग इथल्या मावळ्यांचा विचार करायचा नाही का? ही फार भावनिक गोष्ट आहे. लहान लहान लेकरं बघा आमची भेदरून गेली जुन्नर तालुक्यातली सगळी लहान लेकरं, ही पुढची पिढी आमची. कोंडून राहतात ते. सर, माझ्या मुलांना सकाळी 7 वाजता आम्ही गाईची धार काढली तर 24 तास माझी मुलं, माझी मिसेस आम्ही आतमध्ये असतो. मी माझी शेतीची अवस्था बघा, आम्हाला घराच्या बाहेर निघणं मुश्किल झाले. माझ्या घरापासून पूर्वेच्या बाजूला 3 किलोमीटरपर्यंत वस्ती नाही, दक्षिणेच्या बाजूला 7 किलोमीटरपर्यंत वस्ती नाही आणि उत्तरेच्या बाजूला 5 किलोमीटरपर्यंत वस्ती नाही. मी एकदम म्हणजे वस्तीच्या टोकाला राहिलाय. आणि बिबट दिवसातून 3 ते 4 वेळा डेली माझ्या घराच्या पाठीमागे असलेल्या CCTV कॅमेऱ्यातून 3-4 वेळा जात आहेत. त्याचे सर्व शूटिंग वगैरे असतील त्या मी वन विभागाला पाठवतोय, पण ते म्हणावं असं इतकं गांभीर्याने घेत नाही. हा प्रकार घडला. रेस्क्यू टीमला मी कॉल केल्यानंतर पाऊण तासांनी ते 1 तासांनी रेस्क्यू टीम आली. त्या कर्मचाऱ्यांना सांगितलं, ते म्हणले जोपर्यंत अधिकारी आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथे येऊ शकत नाही. अतिशय दुर्दैवाची बाब आहे. जुन्नर तालुक्यामध्ये हा जो बिबट्याने आतंक मांडलेला आहे, लहान मुलांना घरामध्ये कोंडून राहावं लागतंय, महिलांना पुरुषांना घराच्या बाहेर पडता येत नाही. कधी बिबट्या येईल आणि घेऊन जाईल अशी म्हणजे भीती सतत मनात आहे. वन विभागाचे लोक म्हणतात का ते रस्त्याच्या कडे गवत काढा, ते झोडपं काढा, इथं सगळं प्लेन आहे एरिया, तिकडं पलीकडं ऊस आहे आणि मुलं एवढी मोठमोठ्याने आरडाओरडा करत आहे तरी देखील तो बिबट्या घाबरत नाही. शिवाय या मुलांवर अटॅक करतोय. म्हणजे तो जो बिबट्या आहे तो एकदम म्हणजे एकदम पिसळल्यासारखा झालेला आहे. आणि एक नाही तर 3 बिबटे आहेत. 3 दिवसांपूर्वी वासरावर हल्ला केला जातो. वन विभागाचे अधिकारी काय करतात, आणि हे पिंजरे जे आहेत हे पिंजऱ्यांना हे बिबट्यांना पूर्णपणे कल्पना आहे पिंजरा हा काय प्रकारे, आणि बिबट्या सगळ्यात हुशार प्राणी असल्यामुळं तो त्याच्यामध्ये जात नाही. आता हे करायचं काय? एकमेकांची श्रेयवाद चर्चा सुरू आहे आणि हे आमदारांच्या गावामध्ये घडलेलं आहे. या 2 मुलांचा जीव जाता जाता वाचलाय. दरवाजामध्ये नसता तर त्या बिबट्या घरामध्ये घुसला असता. तो मुलगा इतका हमसू रडतोय. या राजकारण्यांना काही पडलेलं नाहीये, त्या वनमंत्र्यांना नाही का काही नाही, फक्त मी फोन केला आणि मी आमकं केलं. जवळपास 15 वर्षापासून आपण तेच पाहतोय या बिबट्याचा संघर्ष. परंतु हे बिबटे कायमस्वरूपी पकडले गेले पाहिजे आणि यांची विल्हेवाट लावली पाहिजे. नाहीतर आता ही अशीच लहान मुलं मारणार. आज ही वेळ आलेली आहे. तो बाप म्हणजे रडायला लागला होता, हे पोरग रडत होतं. आता मला सुद्धा ते आता बघूशी वाटत नाही. आणि तो बिबट्या ते मेंढरू सोडल्याच्या नंतर परत ते मेंढी घेऊन गेलाय. वन विभागाची लोक जायला सुद्धा घाबरत आहेत. ही काय फक्त आजची काही इथली काही ही जी आहे एक घर काही एकटं आहे म्हणून बिबट्या येणार आहे असं वन खात्याचं लोक म्हणतील, पण उद्या इथं शेकडो लोकांची शेतजमीन आहे, सगळ्यांकडे ऊस नाहीये. आता समजा खुरपायचं असेल तर कुठून आता बाया भेटणार यांना? कोण मजूर येणार? फवारायचं असेल तर काय करणार? म्हणजे आणि बिबट्या हा रात्रीचा येतो म्हणतात. हे दिवसा जर बिबटे फिरायला लागल्यानंतर हे सोडून द्यायचं का? नाहीतर या अभयारण्य तरी हे करा, नाही तर लोक तरी जुन्नर तालुक्यातून उचकून द्या आणि एक राखीव क्षेत्र करा, असं तरी करा ना. तुम्हाला बिबट्या महत्वाचा आहे की लहान मुलं जीव महत्वाचा आहे? हा सर्वप्रथम उपाय या जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी केला पाहिजे. त्यांच्याच गावामध्ये आज ही घटना घडलेली आहे आणि पूर्णपणे जबाबदार तेच आहेत. त्यांनी विधानसभेमध्ये काही करावं, आंदोलन करावा, इथं उपोषण करण्यापेक्षा, इथं हे करण्यापेक्षा, मिटिंग लावण्यापेक्षा वरिष्ठ हाय लेवलला मिटिंग करा ना. इथल्या अधिकाऱ्यांना काही पावरच नाहीये. मंत्रालयावर मोर्चा न्यायचा. मी तेच म्हणतोय ना, मंत्रालयावर मोर्चा नेला ना तर ह्या गोष्टी नक्कीच मार्गी लागतील. तालुका बंद ठेवला आपण, 1 दिवस ठेवू, 2 दिवस ठेवू, परंतु ही दखल मंत्र्याने घेतली पाहिजे. जर तिकडे दखल घेतली तर नक्कीच तालुक्यामध्ये काहीतरी होईल. याच्यावरती नक्कीच काहीतरी प्रतिबंध होईल आणि आमचा जुन्नर तालुका नक्कीच काहीतरी याच्यातून मार्ग काय होईल. आणि शेवटी दादा देखील आम्ही बघतोय सतत प्रयत्न करत आहेत. दादांनी शब्द दिले, आपण सर्वांनी दादांच्या बाईट पाहिलेल्या आहेत. दादांनी सांगितलेले का मी माझा शब्द देतो की नक्कीच याच्यावरती निर्णय होईल आणि खासदार साहेबांचा देखील आपल्याला शब्द आहे. धन्यवाद. यांचे 6-7 15 वर्षापासून दिवसापूर्वी आपण शब्दच ऐकतोय.
परंतु जीव जायचं काही प्रमाण, काही बिबटे काही कमी होत नाही. काय म्हणलं 6-7 दिवसापूर्वी शेवंतीची शेती आहे 1 एकर शेजारी माझी, त्याच्यामध्ये शेवंती कमी आणि गवत जास्त आहे. सोडून दिली तुम्ही, दिसतंय ना 2 ते. महिन्यापूर्वी पिंपळवंडी गावामधले शेतकरी मजूर ती शेतीची खुरपणी करायला आले होते. दुपारी 11:30च्या दरम्यान त्यांच्या समोर निघून बांधावर डरकाळ्या फोडत होता. ते लोक ते शेत ते जागेवर सोडून पळून गेले. माझ्याकडे कुणी कामाला येत नाही. 5 दिवसापूर्वी शेवंतीची तोडणी चालू होती. अक्षरशः सर तुम्हाला सांगतो, सणासुदीचा काळ आहे, आम्हाला 2 रुपये मिळण्याची आता जी संधी आहे शेतकऱ्यांना, त्यावेळेला त्यांनी डरकाळ्या फोडल्या. ते शेतीतून त्या ज्या लेडीज आहेत त्या पळून गेल्या. अक्षरशः तोडणी वाचून माझी शेवंती चालली. त्याच्यामध्ये माझ्याकडे कोणी मजूर येत नाही आणि असं दरवाजाच्या समोर येऊन दरवाजावर अटॅक करतोय. माझी मुलं किंवा माझी घरातली गृहलक्ष्मी किंवा आम्ही सुद्धा त्या शेतामध्ये जात नाही. पूर्ण आम्ही सोडून दिलेलं आहे सगळं. ती शेवंती सोडायला सुद्धा जात नाही. आज माझं 2 ते 3 लाखाचं नुकसान झालंय सर, तुम्ही समक्ष जाऊन बघू शकता. तोडायला जाता येत नाही. त्याच्यामध्ये कमरे इतकली गवती झालीत, आजार झालेत त्या गवतामुळं, इतकी कीड वगैरे झाली आहे त्याच्यामध्ये. मग आम्ही लोकांनी जीवन जगायचं कसं? या जे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, या अधिकाऱ्यांनी नीट पाहावा या बातम्या आणि याच्यावर उपाय करावा, नाहीतर इथं राहावा आणि तुमचे बंगले इथं शेतकऱ्याला द्यावा. तुम्हाला लाख 2 लाख रुपये पगार जे आहे ना हे द्यावा. अशा पद्धतीने शेतकरी इथं जगताय आणि शेतीप्रधान तालुका आहे आणि शेतीशिवाय दुसरं उत्पन्नाचं काहीच साधन नाहीये. आणि इथं जर अशी शेती पडीक ठेवायची किंवा आपली लहान मुलं जर धोक्यात घालायची वेळ आली असेल तर ही खूपच खेदाची बाब आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये दखल घेऊन तातडीने हे बिबटे कायमस्वरूपी यांचा बंदोबस्त करावा, हे पकडून न्यावेत किंवा यांना मारून टाकावं किंवा काही ना काही उपाययोजना करावा. शेवटचा पर्याय तोच आहे, कारण नसबंदी करता येत नाही. तुम्हाला ते बिबटे पकडता येत नाही, मग ते ठेवायचे कशाला लोकांना खायला? उद्या उद्रेक होईल आणि लोक ते बिबटे मारू लागतील आणि मग वन विभाग मग हे लोकांवर गुन्हे दाखल करतील. यापेक्षा पुढं असा आक्रोश होऊ देऊ नका. नाहीतर जुन्नर तालुक्याची जनता जरी शोषिक असली तरी जर उद्रेक झाला तर वन म्हणजे काय म्हणतात, इथं एखादं कार्यालय सुद्धा वन विभागाचं राहणार नाही. अशी बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. जुन्नर टाइम्स, पिंपळवंडी, जुन्नर. त्यांना काय उत्तर द्यायचं? ह्या मुलाची शाळा इथून 2 किलोमीटर, याला गाडीत पहिले सोडून यायचं, याची 2.5 किलोमीटर याला सोडून यायचं, त्याला सकाळी वेगळं. तिन्ही मुलांच्या शाळेचा टायमिंग वेगळा आहे. तिघांना गाडीमध्ये बसून घेऊन जायचं, तिथून आले का घरामध्ये कोंडून ठेवायचं. त्याच्यापेक्षा एक काम करा, मी माझ्या मुलांना घेऊन आत्महत्या करतो, सरकारला म्हणतो बिबटे पाळा आणि तुम्ही त्याचं प्रदर्शन करत बसा. आजचा जो प्रकार आहे सर, अक्षरशः त्यांनी मेंढी सोडली, माझ्या लेकरावर अटॅक केला. उद्या दुर्दैवाने तो दरवाजा लोखंडी आहे, तो जर कधी लाकडाचा वगैरे असता, बिबट येतो, हत्तीची ताकद आहे त्याच्यात, तो दरवाजा तुटून आत गेला असता. माझ्या लेकरांना त्यांनी जर काय केलं असं, माझी लेकर बाळ कुठं पाहिली असती? माझा मुलगा इतका घाबरलेला, माझी मुलं घाबरलेली, डॉक्टरकडे नेलं. हा म्हणतो शाळेत जायचं नाही, हा म्हणतो पप्पा उद्यापासून मी जाणार नाही. मग माझ्या मुलांनी शिकायचं कसं? ते म्हणतायत कुत्रे भुंकतायत, कुत्र्याच्या आवाजाने येतो कुत्रे पाळू नका, तुमचं पशुधन हे हुंबरतंय, त्याच्या आवाजाने येत आहेत पशुधन पाळू नका. मग आम्ही करायचं कसं, जगायचं कसं शेतकऱ्यांनी? आज ही सगळी माझी 2-3 लाखाची नुकसान झाली, याला सरकार काय देणार आहे का? सरकारला म्हणावं की तुम्ही फक्त निवडणुकीपुरते येता, घोषणा करता, नंतर कुणी बघायला सुद्धा येत नाही, वेळेवर कुणी फोन उचलत नाही. सकाळी फोन केल्यानंतर सर 55 मिनिटांनी आरएफची रेस्क्यू टीम इथं आली. मी त्यांना म्हणलं तुम्ही आता आले कशाला? ते म्हणतात एक काम करा, हे पाळू बिळू नका, हे आता सोडून द्यायचं सगळं. आम्ही जगायचं कसं? आणि ती जी शूटिंग आहे इतकी गंभीर आहे सर, तुम्ही बघा. ती 1-2 शूटिंग तुमची 29 शूटिंग काढलेल्या आहेत मुलांनी खिडकीतून. अर्ध्या तासाच्या पुढच्या शूटिंग आहेत. इतक्या वेळा तो गेलाय, परत पळत आलाय, बकरू धरलंय, परत सोडून पळालाय, आरडाओरडा झाल्यावर परत आलाय. कितीतरी शूटिंग आहेत मुलांकडे माझ्या, कितीतरी शूटिंग आहेत, खिडकीतल्या आहेत, दरवाज्यातल्या आहेत. आणि तो ज्या वेळेला मेंढी पकडली, माझा मुलगा इथं बादली घेऊन आला आणि हा खिडकीतून ओरडला, दादा वाघ वाघ. तो बादली सोडून तसा पळाला आणि आतमध्ये आला. आतमध्ये येऊन दरवाजा येऊन हे सोड सोड सोड. अक्षरशः मुलाबाळाप्रमाणे सर आम्ही यांना जीव लावतोय, मुलाबाळाप्रमाणे. आणि वन अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही. जाऊ द्या, ते पशुधन नेलं ना, दुसरं घेऊ. अरे दुसरं घेऊ, पैसा कुठून आणायचा आम्ही? तुम्ही घेऊन देणार आहे का आम्हाला? त्या बिबट्याचा कायमस्वरूपी ताबडतोब बंदोबस्त करा. आमच्या काकडमट्ट्यामधली सगळी लोक 1-1.5 महिन्यापूर्वी इथं पोड्याच्या पलीकडून त्यांची झुंबड झाली होती. आमच्या इथं ते शंकर काकडे, त्यांच्या घासामध्ये वाघांची झुंबड झाली. ते बिचारे पळून आले घरी मोठमोठ्या डरकाळ. दुपारी 1:30 वाजता ते शंकर बाबा पण इथं समोर आहेत, त्यांच्या तिथं सुद्धा अशी भयंकर झंपड झाली. 1-1.5 महिन्यापूर्वी आले, माझी पाईपलाईन वगैरे फोडल्या, पंजे त्यांची एकमेकाशी रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या. वन अधिकारी आले, पाहिलं, फोटो सेशन केलं, काळजी घ्या, निघून गेले. परत सर आले नाही. ज्या दिवशी माझं हे वासरू पकडलं, मी त्यांना 30 ते 40 वेळा कॉल केला, कॉल सुद्धा माझा कोणी उचलला नाही. कोण सांगतंय मी गावाला आहे, कोण म्हणतंय मीटिंग मध्ये, कोण मी इकडे. आमच्या अपूर्ण कर्मचारी संख्या आहे. तुम्ही सरकारला सांगा ना, उद्या माझ्या लेकराला झाल्यावर काय, कोण माझं लेकरू भरून देईल का? इथं जे ओतूरचं जे वन परिक्षेत्र ऑफिस आहे ना, 2 महिने झाले त्याच्यावरती अधिकारी नाहीये, रिक्त आहे पद.
पद रिक्त आहे तर सरकारने ताबडतोब याच्यावर काहीतरी उपाययोजना कराव्यात. नाही तर एक सांगू का सर, आम्हाला आहे ना त्या बिबटचा बंदोबस्त करण्याची शेतकरी बांधवांना परवानगी द्यावी. आम्ही आमच्या पद्धतीत बघू, आम्ही आमच्या पद्धतीत त्यांचा बंदोबस्त करू. एक तर ते मरतील नाही तर आम्ही मरू एकदाचे. मरू दे, आम्ही मेलो तरी चाला, आमच्या पुढच्या पिढ्या सुखी होतील. आज उद्या माझ्या लेकराला काय झालं, उद्या माझ्या इथं राहणारी लोक, अहो एखाद्याच्या लेकराला धरलं तर आयुष्यातून उठल तो माणूस. माझ्या इथं एका मित्राच्या पोराला गळ्याला पकडलं, तो माणूस येड लागायची वेळ आली त्या माणसाला. माऊली मगाशी आम्ही एवढं आरुळ्या ठोकीतोय, तिथून धावा आमच्यावर, तिथून धावून इथपर्यंत येत होत. एकूण ती शूटिंग येत आमच्या. आज ती शूटिंग नसती तर कुणी आमच्यावर विश्वास ठेवला असता. त्या लोकांना RFI वाल्यांना कॉल केला, ते म्हणतात खरं चालतं का? अरे ही काय निर्लज्जपणाचा कळस आहे हा. ज्यावेळेला आज शूटिंग दाखवल्या त्यावेळेला गांभीर्याने आले, 15-20 मिनिटं थांबले, निघून गेले. अद्याप मला कुणाचा कॉल नाही का तो वाघ परत आलाय का वाघ परत गेलाय का तिकडं कोण गेलंय नाही. अद्याप या घटनेला 5-5.5 तास होऊन गेले. एक काही अधिकाऱ्याचा मला कॉल नाही किंवा कोण बघायला सुद्धा आलं नाही. काही अधिकारी सांगतात दसरा आहे आम्हाला, आम्ही सुट्टीवर आहे, तुम्हाला दसरा आहे, तुम्ही तुमची घरी तुमची लेकरं बाळ आहेत, आम्हाला रस्त्यावर सापडली का आमची लेकरं बाळ? हे लेकरं बाळ मला रस्त्यावर सापडली का साहेब तुम्ही सांगा. त्यांची लेकरं आहे, त्यांची बायका पोरं, त्यांचा संसार प्रपंच आमचा नाही का? उद्या माझ्या लेकराला नेलं मी काय करायचं? सुभाष विद्या मंदिरमध्ये माझी ही 2 मुलं शिकतायत. हा जिल्हा परिषद काकडपट्ट्यामध्ये शिकतो सर. महिन्यातून फक्त 4 ते 5 दिवस माझी मुलं शाळेत जात आहेत, घाबरतायत. त्या दिवशी शाळेच्या पाठीमागं याला एक कुठं होता बिबट्या त्या दिवशी? शाळेच्या मागं काय करीत होतं शाळेच्या पाठीमागं? लुकून बसलेला. सगळ्या मुलांनी पाहिलं का? सगळ्या मुलांनी यांनी घरी आल्याला सांगितलं पप्पा उद्यापासून शाळेत जाणार नाही. आमच्या शाळेच्या मागे वड्यात बिबट्या होता, लुकून बसला होता, डरकाळ्या पोडीत होता. शिक्षकांना कॉल केला, शिक्षक म्हणले होता पण आम्ही मुलांवर लक्ष ठेवू. साहेब तुम्ही सांगा, तिथं जर शाळेच्या याच्या बाहेर निघलं उद्या अनावधानाने एखादं माझं काय कोणाचं बच्चू नेलं तर आई बापा उद्ध्वस्त होतील, कुटुंब उद्ध्वस्त होईल ना ते. त्याच्यामुळं माझी सगळं आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, आमचे आमदार साहेब जे आहे शरददादा सोनवणे अतिशय कर्तव्यदक्ष माणूस आहे. त्यांना सकाळी कॉल केल्यावर त्यांनी टीमला कॉल केला, लगेच यंत्रणा हल्ली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण प्रत्येक वेळेला आमदार साहेबांना कॉल करायचा त्यांच्यावर पूर्ण तालुक्याचा भार आहे. आणि एकमेव असा तो ग्रेट माणूस आहे का सर्वसामान्याच्या व्यथा फक्त त्याच्यापर्यंत जायची खुटी त्याच्यावर लगेच सोल्युशन होते. त्याच्यामुळे आम्ही आमच्या आमदार साहेबांना काही दोष देत नाही, त्यांच्याबद्दल आमची काही तक्रार पण नाही. या गोष्टी आमदार साहेबांच्या एक त्यांच्या हातात नाही. हे सगळं वरिष्ठ पातळीवर राज्य सरकार असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, तिकडून या सगळ्या यंत्रणा हल्ल्या पाहिजेत. बरोबर. आमच्या आमदार साहेबांचा आम्हाला पूर्ण सपोर्ट आहे. आमच्या मेघाताई सरपंच त्यांना कुठल्या गोष्टीत कॉल केला आमचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होत आहेत. आमचे नितीन भाऊ काकडे असतील त्यांना कॉल केल्यावर ते पण आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत. पण सर रात्री अपरात्री जर अशी घटना घडली तर सरपंच मॅडम रात्री इथं येऊ शकत नाही ना. विजूभाऊ येऊ शकत नाही, आमचे आमदार साहेब येऊ शकत नाही, विजूभाऊ काकडे येऊ शकत नाही, नितीन भाऊ काकडे येऊ शकत नाही. त्यांना कॉल केल्यानंतर ते काय सांगतायत बघू सकाळी, आणि वेळ काढूपाना करून ते त्यांच्या वेळेत येत आहेत. त्याच्यामुळं सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन याच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे आणि या बिबटचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे, एवढी माझी प्रशासनाला हात जोडून कळकळीची विनंती. चला, जय हिंद. बाबा काय झालं होतं ते? काय झुंबड झाली काय कुठं? 7,500 रुपये सोलरचा खर्च. मी ज्या वेळेला सकाळी वन अधिकारी आले त्यांनी हे गांभीर्य पाहिलं तर ते म्हणले तुमच्या बाजूनी ते सौर कंपाऊंड करून घ्या. साहेब म्हणलं माझी शेती आहे, आज माझ्या शेतीचं नुकसान झाले, मी कुठल्याही प्रकारे खर्च करू शकत नाही. त्यांनी सांगितलं सौर कंपनीला 7,500 खर्च आहे, जे सौर कंपाऊंड टाकायला येतील त्यांना 2-3 हजार द्यावे लागतील. 2-3 सिमेंटच्या बॅग आणा, खडी आणा, सगळं तुम्हीच आणा. मग सरकारकडून काय येतं सर आम्हाला? सौर सगळा 12-12.5 10 हजाराच्या पुढे सगळा खर्च आहे सर. मी तो खर्च करू शकत नाही. 1 रुपया इन्कम नाही. माझी सर्व शेती बघा तुम्ही, शेतीची बिबटच्या दहशतीने पूर्ण एकदम हे झालेली आहे. उद्या येऊन मला सकाळी 7,500 भरायला सांगितलं. तुमच्या सुरक्षेसाठी खर्च करावाच लागेल ना. करणार सर, मी तो करावाच लागेल आणि मी तो करणारच. मग सरकार आमच्यासाठी काय करतं? घराच्या बाजून तुमच्या कंपाऊंड 10,000 खर्च, पिंजऱ्यामध्ये तुम्हाला भक्ष्य ठेवायचं, एखाद्या माणसाकडून 5-10 हजार शेळी विकत आणायची ती आपण ठेवायची. वन अधिकारी येणार, पिंजरा ठेवणार आणि निघून जाणार. त्याच्यात भक्ष्य सुद्धा आम्ही ठेवायचं का? मग सरकार काय करतं आमच्यासाठी? फक्त मोठ्या मोठ्या घोषणा करतं का सरकार? फक्त त्यांनी मला सांगितलं त्याच्यामध्ये मी स्वतः 2-3 वेळेला सर मी 15-15 10-10 हजाराचं पशुधन आणून त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. या जी मेंढी ज्याची त्याच्या बातात त्याला 2 रुपये दिले, ते माझा लॉसच आहे ना तो 15,000 रुपये. उद्या त्याच्या ऐवजी जर ह्या एखाद्या अनावधाने माझ्या लेकराला काय झालं असतं, मला आयुष्यातून उठावं लागलं असतं. त्या कंपाऊंडसाठी जो आहे तो मी खर्च करायला तयार आहे. पण माझ्या सर माझं झालं, अशा सर्व शेतकऱ्यांच्या हे आहेत मग सर. आणि त्याला सर करंटचा झटका लागतो. एका माझ्या मित्राच्या इथे केलंय, त्याला जर आपला चुकून हात लागला तर पूर्ण डोळ्याला अंधार येऊन चक्कर येते. मी एवढा धष्टपुष्ट माणूस आहे, अनावधानाने रात्री अपरात्री कोणी माझ्याकडे आलं त्याला त्याचा टच झाला. पण टच होऊ शकत ना.
आता हे तुमचं समजा हे एखादं- सुटलं रात्रीचं किंवा दिवसा ते पण मरू सुटलं शकतं त्याला ते. टच झालं तर चिटकून मरून सुद्धा शकतं ना ते. दोन्ही पण त्याचे म्हणजे मोफत करणार, मोफत. काय झालं? सौर कुंपणाचा विषय आहे. 2 दिवसापूर्वी जी मीटिंग झाली त्यामध्ये दादानी शब्द दिलाय की जे सौर कुंपणासाठी जो फंडिंग होणार आहे 10,000 रुपये आता मयूर भाऊ म्हटले, परंतु तो आता शासन मोफत करणार आहे. त्यामुळे आता सौर कुंपणाचं मोफत होणार आहे. आणि तसंही जर काही असेल वाटेल तर आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने देखील नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. आपण करू काय तुम्ही कुठं होता ते बिबट्या आलं तेव्हा? आम्ही मागच्या बाजूने कपडे वाळू घालत होती आणि लहान बाळांनी पाहिलं बारीक म्हणून त्याने आवाज दिला आई वाघाला आणि आम्ही येईपर्यंत आम्ही ओरडलो ते आल्यामुळं. इथंही वासरू होतं, बारीक करडू होतं. मग आम्ही म्हटलं हे करू, ओरडल्यावर तो आमच्यावर धावून आला. धावून आल्यानंतर आम्ही 2 वेळा त्याने आमच्यावर हे केलं. तिथं जायचं आणि तिथून परत पळत यायचं. आम्हाला परत गायना खायला आणायची सुद्धा भीती वाटायला लागली. सर इथं जाणं सुद्धा भीती, सोपं नाही. तिकडून गेलं तरी कुठून नाही. त्या दिवशी पण आम्ही इथून चालत गेलो विहिरीपर्यंत, कालवड धरल्यानंतर 2 दिवसांनी तर तिथं बसलेला होता रस्त्यावर. जाता येत नाही वावरात, कोणती कामं सुद्धा करता येत नाही. आणि मुलं तुमची इथं ओरडा करत होती, धडका मारत होता. धडका मारत होता. मुलगा बारका तापला. आता मग धरून सुद्धा आम्ही त्याला म्हणतो तो रडतच राहतोय. भीती वाटते सर. कुठं जायचं म्हणजे काय करायचं, शेतकऱ्यांनी कामं कशी करायची शेतामध्ये सांगावं. आता ते म्हणतात की तुम्ही कुत्रे पाळू नका, बकरं पाळू नका, काही पाळू नका, त्याच्या आवाजाने येतं. पण शेतकऱ्यांचा हाच व्यवसाय आहे, दुसरा काही व्यवसाय कसं. आता बाहेर कसं पडणार तुम्ही? आता आज तर बाहेर गेलोच नाही. भीतीच वाटली. 8 दिवस झाले आम्ही घरातच आहे. बाहेरच नाही. मुलं पण नाही, आम्ही पण नाही. लहान मुलाला शाळेत सोडवायला जायची तरी भीती वाटते. कुठून येतो की उडी मारतो अंगा असं वाटते. किती जमीन आहे तुम्हाला? आम्हाला जमीन आहे 5 एकर आहे. 5 एकर मध्ये काय काय लावले? ऊस आहे, शेवंती आहे, सोयाबीन आहे आणि मूग आहे. सोयाबीन काढायला आलं असेल ना? अजून नाही आलं, काढायला टाइम आहे. मग आता का तिथं जायला आता तुम्हाला भीती वाटत भीती असेल? वाटते सर. आता काय करता, पाणीला बघायला सुद्धा जायची भीती वाटते. पाणी भरायचं कसं, कामं शेतात करायची कशी. काय सरकारला आव्हान करणार? सरकारला असंच आव्हान आहे की बिबट्यांचं काहीतरी केलं पाहिजे आणि आमच्या मुलांना शिकण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी. आता शेतकरी म्हटलं थोडं बाहेर निघावंच लागतं. घरात कसं राहून जमणार बरं.